तर बंडखोरांना शमवणे, त्यांचं शांत करणे हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. नागपूर, पुणे, मुंबई सगळीकडेच भाजपचे प्रचंड बंडखोर आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये काही काळ कार्यकर्ते जरी नाराज झाले असले, काही निर्णय मनाविरुद्ध जरी झाले असले, तरी आमचा कार्यकर्ता काही दिवसांनी पक्षाची भूमिका समजून घेतो, पक्षाने घेतलेला निर्णय समजून घेतो आणि पक्षादेश मानून पुढं त्या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून यावे, आपला पक्ष निवडून यावा याकरता कामाला लागतो. त्यामुळं आम्ही सर्व जे नाराज झालेले कार्यकर्ते आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना आम्ही चर्चा करणार आहोत आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी निवडणुकीमध्ये अपक्ष अर्ज केला आहे ते लवकरच परत घेतील. चंद्रपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांनी जी यादी दिली होती ती डावलून काही लोकांना जिल्हाध्यक्षांनी स्वतः उमेदवारी दिली, त्यांच्यावर कारवाई सुद्धा झालेली आहे. कसं चंद्रपूरची कारवाई योग्यच आहे. माननीय प्रदेशाध्यक्षांनी केलेली कारवाई एवढ्याकरता की प्रदेशांनी मंजूर केलेली उमेदवाराची यादी परस्परच बदलणे हे काही योग्य नाही आणि म्हणून प्रदेशाध्यक्षांनी तेथील अध्यक्षांना काढून टाकलेला आहे. पुण्यामध्ये सर्वच पक्षांवर जे नगरसेवक पदासाठी उमेदवार दिले, अनेक गुन्हेगार म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कुटुंबातील लोकांनाही उमेदवारी सर्वच पक्षाने दिली असं भाजपवरही तसा आरोप नाही. एखादा गुन्हा दाखल होणे, एखाद्यावर त्या ठिकाणी केस रजिस्टर होणे, पण नंतर मात्र कोर्टामध्ये ती बाब योग्य आहे की नाही किंवा तो गुन्हा सिद्ध ठरला का यावर मात्र जास्त भर जातो. साधारण आपण FIR मध्ये जरी नाव असलं तरी शेवटी गुन्हा अंतिम करण्याचं किंवा गुन्हेगारांना गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी किंवा गुन्हा सिद्ध कोर्टात झाल्यावर मग मात्र आपण तशा उमेदवाराला तिकीट देत नाही. त्यामुळे आता FIR मध्ये नावं आहेत, काही उमेदवाराला तिकीट दिली आहे, सर्वच पक्षात दिली आहे. जेव्हा काही कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा आपल्याला त्याच्यात अधिक भाष्य करता येईल. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती बघायला मिळेल की जे महानगरपालिका नगरपालिका. नाही, आमचा संकेत महायुतीचाच आहे. पण स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी किंवा तिथल्या शिवसेना भाजपमध्ये आपसात न बसल्यामुळं काही ठिकाणी युती झाली नाही. पण राज्याचा जो काही चर्चा झाली आहे, राज्यात जे काही आम्ही एकत्र बसलेलो आहोत, माननीय देवेंद्रजी एकनाथजींनी युतीचे संकेत दिले आहे आणि त्यामुळे युतीमध्येच आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. पण स्थानिक लेवलला मात्र कधी कधी वरच्या स्तरावर युती केल्यानंतरही खाली स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी अडचणी तयार होतात दोन्ही पक्षाकडनं. त्यामुळं कधी कधी महायुती त्या ठिकाणी तुटलेली आहे. तर मला असं वाटतं की आता जिल्हा परिषदला आम्ही पुन्हा एकत्र बसू. जिल्हा परिषद निवडणूक केव्हा होण्याची शक्यता? साधारण मला असं वाटतं जो काही निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आला आहे त्यामध्ये 12 जिल्हा परिषदा तर 50% आतमध्ये आहेत OBCच्या. त्या निवडणूक आयोग केव्हाही घेऊ शकेल. राहिला बाकी जिल्हा परिषदा तर 21 जानेवारीचा कोर्टाचा निकाल जो आहे त्या आधारावर पुढचा निर्णय मला वाटतं आयोग घेईल. नागपुरात संघ स्वयंसेवक असलेल्या निनाद दीक्षित यांनी बंडखोरी केलेली आहे. संघ मुख्यालय असलेल्या महाल इथून अर्चना डेहनकर यांच्या पतीची बंडखोरी आहे, त्यामुळे त्या माहेरी जाऊन बसलेल्या आहे. परिवारातलेच लोक बंडखोरी करतात. नाही, आता या सर्व अपक्ष लढलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याशी नेत्याशी चर्चा आम्ही सर्व करणार आहोत आणि मला विश्वास आहे की आमचे कार्यकर्ते काही काळापुरते जर नाराज झाले असेल तर पुन्हा एकदा पक्षाचं काम करतील. बावनकुळे साहेब, अर्चना डेहनकर यांनी आपल्या पतीला समजावताना तुमचं उदाहरण दिलं. त्यांनी असं सांगितलं की एक काळ असा होता बावनकुळे साहेबांना उमेदवारी मिळाली नव्हती पण तरी ते पक्षाच्या विरोधात गेले नाही, तुम्ही त्यांच्याकडून शिका. यावर तुम्हाला काय? नाही, माननीय डेहनकरजी आणि आमच्या अर्चनाताई हे दोघंही निष्ठावान कार्यकर्ते आहे. पण थोडे डेहनकरजी नाराज झाले आहे. आम्ही त्यांच्याही चर्चा करणार आहोत. मी स्वतः चर्चा करणार आहे आणि त्यातून मार्ग निघेल. स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी मुंबई महानगरपालिकेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. नाही, ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे. त्यांचा अधिकार त्यांनी कसा वापरावा त्यांचा निर्णय आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादा गट शिंदे सेनेसोबत एकत्र लढण्याची तयारी नाही, काही अडचण नाही. त्यांच्या पक्षाचा जो अधिकार आहे तो त्यांनी पूर्णपणे त्यांचा तो अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी काय करावं यामध्ये मी भाष्य करणे योग्य नाही. पण भारतीय जनता पार्टी ज्या ठिकाणी लढतं आहे त्या ठिकाणी आमचे उमेदवार पूर्ण क्षमतेने निवडून येतील.
51% मतं घेऊन निवडून येतील ही तयारी भारतीय जनता पार्टीची केलेली आहे. आमच्या पक्षावर जनतेचा विश्वास आहे, महायुतीवर विश्वास आहे आणि त्यामुळं मला वाटतं की आम्ही चांगल्या पद्धतीने निवडून येऊ. पिंपरी चिंचवड असो की पुणे असो, भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसेल आणि नंतरही निवडणुकीनंतरही समजा काही चर्चा करता आला, आम्ही शिवसेनेची चर्चा करू, याच्याशी चर्चा करू, पण निश्चितपणे आम्ही जिथं लढतो आहे तिथे ताकदीने लढू, 51% मतं घेऊन निवडून येऊ. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान आपला मित्र पक्ष आहे, युती पण झाली, मात्र त्यांनी जेवढ्या युतीत त्यांना नाही, मी त्याच्याकडे जाणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता मी रवी राणाकडे जाणार आहे, त्यांच्याही चर्चा करणार आहे आणि त्या ठिकाणी जे काही उमेदवार त्यांनी उभे केले आहे ते परत घेण्याची विनंती मी त्यांना करणार आहे. भाजपची अपेक्षा आहे त्यांनी परत घ्यावे. मी जाणार आहे, स्वतः जाणार आहे आणि मी रवी राणाही चर्चा करणार आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजपचे दत्ता केडुसकर यांच्या पत्नी शिल्पा केडुसकर यांनी भाजपचे नकली एबी फॉर्म जोडल्याचे झेरॉक्स लावली. मुंबई भाजपच्या मी आता तिथली माहिती घेतली नाही. तिथले आशिष शेलारजी आणि आमचे अमित साटमजी त्यावर चर्चा करतील. प्रचाराचा धुरळा आहे. मुख्यमंत्री 40 ते 50 सभा घेणार आहे. तुमच्या मोठ्या संख्येनं सभा असणार आहे. काय सांगणार? नाही, आम्ही माननीय मुख्यमंत्री ज्या ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री जातील, काही ठिकाणी मी जाईल, काही ठिकाणी आमचे अध्यक्ष जातील, आमचे स्टार प्रचारक जे आहे ते जातील. यावेळी मात्र 100% आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी निवडणुकीमध्ये पूर्ण झोकून घेणार आहे आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते माननीय गडकरी साहेबांनी आम्ही विनंती केली आहे, त्यांनी वेळ देण्याची विनंती केली आहे, सर्वांनाच विनंती केली आहे. आमचे स्टार प्रचारक जे आहेत ते सर्व निवडणुकीमध्ये दिसतील. 2026ला तुमचं महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी काय तुम्ही संकल्प करणार आहे? 25 मध्ये अनेक मोठे निर्णय तुम्ही घेतले. आता जे निर्णय घेतलेले आहे, जवळपास 50, 52, 53 निर्णय घेतलेले आहेत, त्या निर्णयाची अंमलबजावणी खाली करणे. जसं मुख्यमंत्री पांदन रस्ते योजना, मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना, आता प्रत्येक एचडीओला आम्ही तिथलं सचिव केलेला आहे, आमदारांना अध्यक्ष केला आहे. या ठिकाणी योजना चालू करणे. तुकडेबंदी कायद्याने जे 60 लाख परिवाराला फायदा आला तो परिवाराला झाला की नाही झाला याची उजळणी करणे. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये आमचं महसूल खातं छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान करणार आहे, ज्यामध्ये एका जिल्ह्यातल्या सर्वच योजनाला घेऊन त्या जिल्ह्यात 10,000, 15,000 नागरिकांना पट्टे वाटपापासून तर पांदन रस्त्यापर्यंत या शिबिराच्या माध्यमातून लाभ आम्ही देणार आहोत. मी स्वतः दिवसभर त्या जिल्ह्यात राहणार आहे आणि राहून छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानातल्या संपूर्ण लाभार्थ्यांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना महसूल खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण मदत लोकांना मिळाली पाहिजे हे करणार आहे. दुसरं, जे क्लिष्ट कायदे आहे MLRC कोडमध्ये, जे जमाबंदी आयुक्ताकडे आता मोजणी विभाग आहे, आमच्याकडे मोजणी ही किती लवकर होईल ती 15 दिवसात झाली पाहिजे अर्ज केल्याच्या. मुद्रांक खात्याकडे 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन, कुठेही रजिस्ट्री करता आली पाहिजे. आणि आमचं जे खातं आहे महसूल कोर, या महसूल कोरमध्ये महसुली अधिनियम जे कालबाह्य झालेले आहेत, नवीन कायदे आणण्याची गरज आहे. ते कायदे आम्ही आणणार आहोत, जेणेकरून जनतेला तहसीलदार एचडीओच्या कार्यालयात जायची गरज नाही. घर बसल्या जनतेला आमचं खातं त्यांचा संपूर्ण अधिकार प्राप्त करून देणार आहे. आणि शेवटचं प्रामुख्याने या वर्षी व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड, म्हणजे फ्लॅट सीमध्ये राहणाऱ्या घरांना त्यांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय. आता यांच्याकडे रजिस्ट्री आहे, फक्त प्रॉपर्टी कार्ड नाही आहे. त्यामुळे जेवढे बिल्डिंगमध्ये लोक राहत असतील त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देणे हाही एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेणार आहे. आणि सोबतच या राज्यामध्ये मायक्रो झोनिंग करणार आहे. प्रॉपर्टीचं मायक्रो झोनिंग केलं तर रेडी रेकनरच्या रेटमध्ये अवास्तव रेडी रेकनर जे लागतात लोकांना, जर मोठं घर असेल बाजूला लहान घर असेल तर मोठ्या घराचा रेट लहान घराला लागतो, पण लहान घराचा रेट वेगळा असला पाहिजे, मोठ्या घराचा रेट वेगळा असला पाहिजे. जशी जशी त्या घराची परिस्थिती आहे त्याप्रमाणे रेट लागले पाहिजे. त्याकरता मायक्रो झोनिंग करणे हाही एक महत्त्वाचा निर्णय आम्ही करणार आहोत. त्यामुळं एकीकडे आमचं खातं लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान होण्याकरता जनतेला इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये जनतेला घरपोच सेवा देण्याचा निर्णय आम्ही करणार आहोत. अभिजित वंजारींनी रोहित कुकडे यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिलेली आहे आणि असं म्हटलंय की त्यांना कदाचित आपल्या वडिलांच्या नेतृत्वावर विश्वास नसेल. रोहित काही काळापासून नाराज जरी झाला असेल तर तो उत्तम कार्यकर्ता आहे, तो उत्तम काम करतो, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. तो वडील जरी त्यांचे राजकारणात असले तरी त्यांचं एक काम चालू राहतं सकाळपासून.
रोहितही तेवढंच काम करतो. कुण्या आमदाराचा मुलगा होणे चुकीचे नाही, पण तो कर्तृत्वान असेल तर त्याला तिकीट द्यायला काही अडचण नाही. पण यावेळी पक्षाने भूमिका घेतली की आमदार खासदाराच्या मुलांनी निवडणूक न लढता सर्वसाधारण कार्यकर्त्यांना निवडणूक लढवली पाहिजे असा सामूहिक निर्णय आम्ही घेतला. त्या निर्णयामुळं रोहित लढू शकला नाही, आमच्या माधुरीताई मिसाळांचा मुलगा लढू शकला नाही, आमच्या देवयानी फरांदेताईचा मुलगा निवडणूक लढू शकला नाही. असे राज्यातले भागवत कराडजीचा मुलगा तर 3 वेळा महामंत्री आहे पक्षाचे. ते पूर्ण संभाजीनगर सांभाळतात, तो भाग सांभाळतात, पूर्ण प्रभाग सांभाळतात. त्याही निवडणुकीत लढू शकले नाही. अशी 40-45 युवकांची चांगली यादी आहे जे आमदार खासदारचे मुलं आहेत. ते कर्तृत्वानी आहे. पण पक्षाने निर्णय घेतला की आमदार खासदारचे मुलं नाही लढणार, यावेळी कार्यकर्ते लढतील. म्हणून त्या ठिकाणी थोडी नाराजी झाली आहे. पण रोहित हा चांगला कार्यकर्ता आहे, आम्ही त्याला समजवू. काँग्रेस नवीन वर्ष आहे. संजय राऊत, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आपले जुने मित्र आहेत, त्यांना काय शुभेच्छा द्याल आणि महाराष्ट्रातील जनतेला कशा शुभेच्छा? आमचे उद्धव ठाकरेजी, राजसाहेब ठाकरेजी, नाना पटोलेजी, हर्षवर्धन सपकाळजी, अजितदादा पवारजी, शरदचंद्र पवार साहेब, सुप्रियाताई सुळेजी, आमचे शिवसेनेचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजी आणि या राज्यातल्या सर्वच पक्षाच्या नेत्यांना मी नववर्षाच्या शुभेच्छा देतो. काही नाव मी घेऊ शकलो नाही, पण सर्वांना शुभेच्छा देतो. आमच्या पक्षामध्ये आम्ही काल भेटलोच आहे. मी, देवेंद्रजी, नितीनजी, आम्ही एकमेकाला शुभेच्छा दिल्याच आहे. शेवटी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला शुभेच्छा देतो, महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देतो. हे देत असताना हे वर्ष महाराष्ट्राकरता विकसित महाराष्ट्र म्हणून, हे वर्ष समृद्ध महाराष्ट्र म्हणून, हे वर्ष समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आम्ही त्या ठिकाणी जाईल. आणि या वर्षात कुठली नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्रात येऊ नये अशी परमेश्वरालाही विनंती मी केलेली आहे. जो गरीब माणूस आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, 18 पगड जाती आहेत, 12 बोलतेदार वर्ग आहे, या समाजातल्या सर्वच वर्गाला समृद्धी लाभू दे असं मी आई महालक्ष्मीला प्रार्थना केली आहे. नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या घरात ट्रेन तिकीट दिल्यामुळे तिथं भाजप कार्यकर्त्यांना नाराजीचे सूर पाहायला मिळत आहे. आता मी आताच सांगितलं की ज्या ठिकाणी आम्ही पक्षात काही लोक आणले आहेत त्या ठिकाणी असं काही झालेलं आहे. त्यांनी काही कमिटमेंट त्यांनी केलं होते. 2-3 सीट त्यांनी 2-3 त्यांच्या घरात उमेदवार होते त्यांना दिलेली आहे. पण त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे त्यावर तिथले नाशिकचे गिरीश महाजनजी आहेत, तिथे सीमाताई हिरे आहेत, देवयानीताई फरांदे आहेत, आमचे राहुल ढिकलेजी आहेत, ते त्या ठिकाणी चर्चा करत आहे. काय झालं नेमकं, चुकीचं झालं असेल तर आम्ही तपासू, योग्य असेल तर जाईल पुढं. पण मला असं वाटतं की स्थानिक लेवलला या ठिकाणी या चर्चा केल्यास जास्त अर्थ आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.